नमस्कार, माय टीव्ही मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। महालक्ष्मी माता मित्र मंडळाचा सार्वजनिक भंडारा भक्तिमय वातावरणात संपन्न। दिनांक 11 ऑगस्ट आषाढ महिन्याच्या पावन पर्वानिमित्त महालक्ष्मी माता मित्र मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तथा साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव शंकरराव काते यांच्या मार्गदर्शनाखाली लहुजी वस्ता साळवे चौक लालटाकी भास्कर कॉलनी अहिल्यानगर येथून अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। या प्रसंगी महालक्ष्मी मातेची विधिवत पूजा आरती पुजारी साहेबराव काते आणि त्यांची धर्मपत्नी सुशीलाबाई काते यांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। श्रद्धा सेवा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला। त्यानंतर महालक्ष्मी मातेची भव्य मिरवणूक गावखात मंदिर रंगभवन लालटाकी सर्जीपुरा परिसरातून मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली। ढोल ताशांचा गजर जयघोष आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाले। ही मिरवणूक वरखेडची आई प्रसन्न मंदिर येथे भक्तिभावाने संपन्न झाली। या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मातंग पुजारी साहेबराव काते आणि सुशीलाबाई काते तसेच रेखा भोगले अनिता जाधव आकांक्षा भोगले सीमा काते शंकर भाऊ काते दत्तात्रय जाधव काळू लोंडे आशाबाई मोहिते सीताबाई रोकडे आदिनाथ काते गुणाबाई भोसले उषा नाळे सागर काते सुनीताबाई वैरागर शारदा भारसकर अविनाश काते मच्छिंद्र वैरागर मोहन भारसकर अविनाश भारसकर सिंधुबाई काते आरती काते प्रिया काते कैलास मोहिते ओसाबाई तांबे आणि नवनाथ भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी मातंग पुजारी साहेबराव काते म्हणाले, भाविकांची अशी श्रद्धा आहे की जागृत देवस्थान व नवसाला पावणारी स्त्री महालक्ष्मी मातेच्या चरणी भक्तिभावाने नवस केल्यास मनोकामना पूर्ण होतात। विशेषतः अनेक दाम्पत्य संतान प्राप्तीसाठी मूलबाळ होण्यासाठी मातेच्या चरणी नवस करतात। नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक कुटुंबासह दर्शन घेऊन महापूजा महाप्रसाद ओटी भरणे किंवा इतर धार्मिक विधी करून आपली कृतज्ञता व्यक्त करतात। महालक्ष्मी मातेच्या कृपेने गेल्या 25 वर्षापासून आम्ही हा सार्वजनिक भंडारा अखंडपणे आयोजित करत आहोत। समाजात बंधुभाव सेवा आणि श्रद्धेची भावना अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। भाविकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळते। भविष्यातही अशाच भक्तिभावाने धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा संकल्प आहे। उपस्थित भाविकांनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन सुख समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। धार्मिक परंपरा जपत समाजात बंधुभाव सेवा आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करणारा हा सार्वजनिक भंडारा व मिरवणूक सोहळा भाविकांसाठी श्रद्धा भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा अस्मरणीय उत्सव ठरला। नाव साहेबराव शंकर काते लालटाकी भारत लहुजी वस्ता साळवे चौक लालटाकी। मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती जमातीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचा भी जिल्हा अध्यक्ष ह्याही संघटनेवर काम करतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या पदावर मी काम करतोय, गोरगरिबाची सेवा करतोय। मी आज महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने बोलतोय की ह्या ठिकाणी देवीच्या मंदिरासमोर महालक्ष्मी आईची यात्रा लालटाकी मधून निघती थेट सर्जेपूर लालटाकी अपवाती चौक व गोगादेव मंदिर गाव खाता रंगकोण या ठिकाणी समाप्त होती। त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेतो, तिथं देवीला मान देतो आणि तिथून आम्ही परत रिटर्न लालटाकी इथे येतो। या ठिकाणी दरवर्षी सालाबाद प्रमाणे महालक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने 25 वर्ष झाले। 25 वर्षापासून सर्व आमदार खासदार मंत्री महापौर नगरसेवक आयुक्त महानगरपालिकेचे आणि करोडपती उद्योगपती दुकानदार
बेपारी लोकांकडून दरवर्षी भीक मागून यात्रा करतो, पावत्या फाडतो, त्यांना विनंती करतो की दादांनो, दरवर्षी सालाबाद प्रमाणे आज 25 वर्ष झालेले आहेत महालक्ष्मी मातेच्या यात्रेला। जी यात्रा आम्हाला करायला लागते, कारण की वचन दिलेलं असतं। ह्या यात्रेला आमचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी नगर अध्यक्ष शंकरराव घुले यांनी हे मंदिर बांधून दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला वचन दिलं की सर्व तुमच्या वस्तीचे लोक या ठिकाणी जमा, पत्र्याचं मंदिर होतं आणि जमा करा। आम्ही मंदिर नगरपालिका होती त्यावेळेस नगरपालिकेमार्फत नगर अध्यक्षाच्या निधीतून मंदिर बांधून देऊ, पण तुम्ही वचन द्या की दरवर्षी सालाबाद प्रमाणे महालक्ष्मी मातेचा भंडारा, यात्रा उत्सव भंडारा करणार असेल तर तुमचं मंदिर बांधून देऊ। आम्ही सगळे लोक जमा झालो आषाढ महिन्यामध्ये, आखाड्याच्या महिन्यामध्ये, आणि त्यांना आम्ही शब्द दिला की दरवर्षी तुम्ही मंदिर बांधून द्या, दरवर्षी वर्गणी करून या देवीचा उत्सव करू, या देवीला दरवर्षी मिरवणूक काढू, गोर गरिबाला भोजन देऊ, भोजन म्हणजे पोटभर जेवण देऊ वर्गणी करून, आणि ते जेवण संपूर्ण वस्तीला, संपूर्ण झोपडपट्ट्यात आमच्या नगर शहरामध्ये सगळे लोक येतात, नागरिक येतात, आमच्या माता बहिणी येतात, सर्वांना प्रसादाचा लाभ भोजन देतो। आणि या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आमचे सर्व वस्तीमधले सर्व नागरिक प्रत्येक झोपडपट्टीमध्ये, प्रत्येक घरामध्ये ऐपतीप्रमाणे 50, 100, 200, 500, 1000, 2000 अशी प्रत्येक वस्तीमधून, प्रत्येक घरामधून आम्ही देणगी गोळा करतो वर्गणी, आणि ती वर्गणी ह्या वर्गणीमध्ये टाकून मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्सवाने या महालक्ष्मी मातेची जत्रा उत्सव भंडारा असतो। आणि सालाबाद प्रमाणे आज या ठिकाणी 25 वर्ष झाले, 25 वर्षापासून ह्यो कार्यक्रम आम्ही राबवतो। आम्ही त्यांना वचन दिलं होतं आणि त्यांचं वचन आम्ही पाळतो, आणि त्यांनी आम्हाला हे मंदिर बांधून दिलंय, आणि आम्ही याच्या पुढे बी अशीच यात्रा सालाबाद प्रमाणे दरवर्षी करणार, आयुष्यभर करणार, असं आम्ही तुम्हाला एक वचन दिलेलं आहे। आणि ते वचन आज महालक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर, देवीसमोर आम्ही शपथ खाऊन सांगतो की हे वचन सालाबाद प्रमाणे दरवर्षी करू। आता 25 वर्ष झाले, इथून पुढे बी दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये आम्ही ही यात्रा दरवर्षी आमचे मंडळाचे लोक संघ असतात, वर्गणी करतो, गोरगरीब सर्व लोक आम्हाला मदत करतात, आणि ही यात्रा आम्ही सालाबाद प्रमाणे काढतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अण्णाभाऊ साठे, जय वीर लहुजी वस्ताद, आणि जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय।